Everyone, so dear student, yesterday's lecture, fourth video lectures, I explain the concept that is class program, okay, as well as difference between class and structure, okay. So, okay, again today's lecture, my fifth video lecture, just again I am focusing on the point, okay, here the difference between class and structure. In that, the third one that is a class can be inherited and structure cannot be inherited, okay. So I am just focusing on this point with example, okay. बघा याच्यामध्ये मी थोडंसं ह्या पॉईंटमध्ये जर लक्ष तुमचं नेतो तिकडं, तर क्लास कॅन बी इनहेरिटेड आणि स्ट्रक्चर कॅन नॉट बी इनहेरिटेड. हे कन्सेप्ट नक्की काय आहे, ओके. तर याचं एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो बघा, ओके. इनहेरिटेडचं काय आहे, कारण हा कन्सेप्ट आपण भविष्यामध्ये बघणारच आहोत, ओके. इथं बघा दिस प्रोग्राम, ओके. हा प्रोग्राममध्ये जर बघा, ओके, सेम क्लास स्टूड घेतलं आहे मी, ओके. इथं iostream.h आहे, कोनी.h आहे, ओके. या दोन्ही सपोर्टिंग फाईल्स आहेत स्टेटमेंटसाठी. पुढं, ओके, नेक्स्ट स्टेटमेंट दॅट इज अ क्लास स्टूड, ओके. इथं मी क्लास स्टूड नावाचं एक काय केलं डिक्लेअर करतो आहे आणि त्याच्या आतमध्ये मी दिलेत रोल नंबर आणि एज हे दिलेत आणि नंतर मी गेट डेटा आणि शो डेटा, मागचं एक एक्झाम्पल होतं त्याचप्रमाणचं आहे, ओके. क्लास स्टूड केलं आहे, ओके. तर क्लास स्टूड कुठं सुरू झाला आहे, 4 नंबर रोल होतो दॅट स्टार्ट फ्रॉम रोल नंबर 4 अँड दॅट एंड्स विथ 17. 17 नंबरला तो संपला आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केलेत, रोल नंबर आणि एज हे जे व्हेरिएबल्स आहेत ह्यांना सीमध्ये आपण ह्यांना व्हेरिएबल म्हणतो आणि C++मध्ये वी कॉल देम ॲज अ डेटा मेंबर आहे. C++मध्ये त्यांना आपण डेटा मेंबर म्हणतो. डेटा मेंबर का, तर प्रोग्राम रन झाल्यानंतर ज्या व्हॅल्यू देतो त्या व्हॅल्यू तो डेटा कोणाला असाइन होतो, रोल नंबर एज याला होतो, म्हणजे त्याला असाइन होतं ॲक्च्युली, म्हणून डेटा मेंबर असंही म्हणतात. म्हणजे व्हेरिएबललाच आपण डेटा असाइन करतो, त्यांना डेटा मेंबर असे म्हणतात. त्याच्यानंतर गेट डेटा असतो. गेट डेटा का, तर युजर हा फंक्शन रन झाल्यानंतर एंटर रोल नंबर आणि एज प्रिंट होतं, युजर इनपुट देतो, म्हणजे हा फंक्शन डेटा घेण्यासाठी इनपुट करण्यासाठी सपोर्ट करतो. आणि शो डेटा काय करतो, जो डेटा घेतला आहे तो सी आउट स्टेटमेंटचा उपयोग करून डेटा शो करतो. तर इथं एक क्लास बघितला आपण, क्लास स्टूड, आणि हा क्लास स्टूड संपतो किती नंबरला, 17 नंबरला. तो संपल्यानंतर लगेच परत एक क्लास टीचर घेतले बघा आपण, इथं दिसतं बघा क्लास टीचर, ओके. क्लास स्टूडवरती आहे, नंतर क्लास टीचर. त्या टीचरच्या आतमध्ये आपण काय दिले बघा, ओके. टीचरच्या आतमध्ये आपण काय दिले, टीचरच्या आतमध्ये एज सॅलरी असं दिले बघा, एज आणि सॅलरी दिले, ओके. तर त्या टीचरचे असणारे एज सॅलरी ही दोनच मेंबर घेतलेत, बऱ्याचशा गोष्टी घेऊ शकतो आपण, पण एक डेमो दाखवतो तुम्हाला यासाठी. टीचरची एज सॅलरी, गेट डेटा 1 घेतला, इथं फंक्शन घेतला आहे बघा, गेट डेटा 1 आणि शो डेटा 1 असा घेतला आहे, ओके. सेम त्याच्या पुढं बघा, ओके, इथं गेट डेटा 1 आणि शो डेटा 1 घेतला आहे, ओके. तर गेट डेटा 1 काय करतो, इथं टीचरची एज आणि सॅलरी घेतो, सी आउटमुळे प्रिंट होतं ते एंटर एज अँड सॅलरी ऑफ द टीचर, आणि सी इन, ओके, जे इनपुटसाठी स्कॅनअपसारखं काम करतं, जे युजर इनपुट देईल ते एज आणि सॅलरीला काय होतं, असाइन होतं. आणि सेम शो डेटा 1, जो शो डेटा काय करतो त्याच्या आतमध्ये सी आउटमुळे एज आणि सॅलरी काय करतो तो प्रिंट करतो, ओके. तर इथे बघा, ओके. तर हे जे दिसतं आपल्याला, म्हणजे इथं काय दिसतं आपल्याला, ओके, तर पहा की इथं 2 आपल्याला क्लास दिसत आहेत, कुठले, क्लास स्टूड आणि क्लास टीचर असं दिसत आहेत, क्लास स्टूड आणि क्लास टीचर दिसत आहेत, ओके. म्हणजे काय, तर इनहेरिटन्सचा कन्सेप्ट काय बघा, इनहेरिटन्सचा कन्सेप्ट म्हणजे काय, ओके, टू डिराइव्ड न्यू फ्रॉम द ऑलरेडी एक्झिस्टिंग, डिराइव्ड न्यू फ्रॉम एक्झिस्टिंग. इनहेरिटन्स म्हणजे काय, तर नवीन बनवणं अगोदर आहे त्यापासूनचं. इनहेरिटन्स म्हणजे काय, नवीन काहीतरी बनवणं जे अगोदर अस्तित्वात आहे त्यापासून, याला इनहेरिटन्स म्हणतात. जसं हा शब्द तसा झुलॉजीला खास करून वापरण्यात येतो हा शब्द, ओके, इनहेरिटन्स, ओके. इनहेरिटन्स जसं, ओके, आजी आजोबा, ओके, त्यांच्यापासून त्यांचे गुण मग जो काही नवीन बनतो, ओके, पेरेंट, ओके, चाइल्ड, ओके, जो बनतो, म्हणजे पेरेंट्सपासून जो चाइल्ड बनतो, ओके, पेरेंट्सपासून जो चाइल्ड बनतो त्याच्यामध्ये ते इनहेरिटेड होतात, म्हणजे पेरेंट्सचे जे काही प्रॉपर्टीज असतील ते चाइल्डमध्ये येतात, इनहेरिट होतात, ओके, त्याच्यामध्ये येतात, ओके. तसं इथं बघा स्टूड हा क्लास अगोदर आहे आणि टीचर क्लास काय केला आहे आपण नंतर क्रिएट केला आहे. तर तुम्ही इनहेरिटन्समध्ये या स्टूडचं जे काही बाबी आहे त्या स्टूडच्या बाबी तुम्ही या टीचरमध्ये पण घेऊ शकता, ओके. म्हणजे ते असं करणं, या स्टूडपासून टीचर बनवणं, ओके. म्हणजे अगोदर स्टूड क्लास तुम्ही दिला आहे, डिक्लेअर केला सुरुवातीला, म्हणजे पहिल्यांदा स्टूड दिल्यानंतर टीचर दिला आहे. तर अगोदर जो का तुमचा स्टूड आहे त्यापासून
टीचर बनवणं ह्याला इनहेरिटन्स असं म्हणतात. आणि हे तुम्ही C++ मध्ये करू शकता. अगोदर एक क्लास बनवून त्याच क्लासची गुणधर्म, ओके, जसं इथं गेट डेटा आहे बघा, कशामध्ये, स्टूडमध्ये गेट डेटा आहे, ओके. तोच फंक्शन जर तुम्हाला वापरायचं असेल टीचरमध्ये तर तोच तुम्ही वापरू शकताय, ओके. तेच म्हणजे काय तर ह्या स्टूडपासून टीचरमध्ये, स्टूडच्या प्रॉपर्टीज टीचरमध्ये घेऊ शकताय आणि ह्याला इनहेरिटन्स असं म्हणतात. जे रियूज करता येतं, म्हणजे अगोदर एकदा बनवा आणि ते पुन्हा पुन्हा वापरा, हे करता येतं, ओके. ह्याला इनहेरिटन्स असे म्हणतात. पण हे दॅट इज पॉसिबल इन क्लास, इट इज नॉट पॉसिबल इन स्ट्रक्चर. हे क्लासमध्ये शक्य होतं, असा कन्सेप्ट क्लासमध्ये शक्य होतो जो आपण भविष्यात बघणार आहोत विस्तारानं. त्यामुळे सध्या फक्त ह्या गोष्टी समजून घ्या किंवा ॲझ्युम गृहीत धरा की असं काहीतरी होतं, असतं काहीतरी, ओके. हे आपण भविष्यामध्ये पुढं तुम्हाला खूप मोठ्या विस्ताराने पॉईंट्स आहेत तेव्हा ते ब्रीफली आपण डिस्कस करणार आहोत, ओके. पण स्ट्रक्चरमध्ये असं काही नसतं, एका स्ट्रक्चरपासून तुम्ही दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये काही घेऊ शकत नाही, ओके. नेक्स्ट वन बघा आता, ओके. नेक्स्ट पॉईंट ॲज पर युअर सिलेबस दॅट इज अ क्लास, ओके. सो सी हिअर, ओके, we already studied the concept of class, okay. So check here, okay, that is a class, okay. So what is the definition of the class? Class is a logical method, okay, to organize data and function in a same structure. Class हे काय बघा, class ही एक विचार करून, means the developer, that is Bjarne Stroustrup is the developer of C++ programming language. So that person, that is the major person and their, okay, supported team, okay, all they, okay, work, they study, okay, several concept and they come at the final decision that they created one logical method, that is a class, okay. So that class is used, okay, there is a logical method that is used to organize data and function in a same structure. बघा, क्लास ही एक पद्धत आहे, ओके. ही एक पद्धत आहे वर्गीकरण, उदाहरणार्थ क्लास म्हणजे आपण वर्ग असं म्हणतो बघा, ओके, मराठीमध्ये. तर क्लास ही एक पद्धत विचार करून बनवण्यात आली. म्हणजे जे रिअल लाईफमध्ये काय घडतं, वास्तविक जीवनामध्ये काय घडतं, ते वास्तविक जीवनामध्ये प्रोग्रॅमिंगमध्ये लॉजिकल वर्डमध्ये आणायचं असेल तर एक पद्धत विचार करून त्यांनी बनवली, दॅट इज अ लॉजिकल मेथड. विचार करून तर्क लावून जी बनवण्यात आलेली पद्धती कुठली आहे, क्लास नावाचा जो आपण कन्सेप्ट बघितला, ओके. इथं आहे तो क्लास, ओके. इथं आपण बघितला, समजा हा क्लासचा, ही एक पद्धत आहे, ओके. क्लास स्टुडंट इथे दिले बघा, ओके. तर ही एक अशा प्रकारची एक साचेबद्धता करण्याची त्यांनी पद्धत विचार करून आणली, ओके. आणि त्याच्यामध्ये काय येतात, दॅट ऑर्गनाइज, जे संघटित करतं, ही पद्धत काय करते, संघटित करते, एकत्रित आणते कुणाला, डेटा अँड फंक्शन. डेटा मीन्स वॉट, INT आणि फीज, ओके. हे जी व्हेरिएबल आहे त्याला आपण काय म्हणतो, डेटा किंवा डेटा मेंबर म्हणतो. आणि INT फीज नेम ही डेटा आहे, ओके. आणि गेट डेटा आणि शो डेटा दिसतं बघा, ओके. गेट डेटा आणि शो डेटा, ओके, हे फंक्शन्स आहेत. म्हणजे डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन एकत्र आणण्याची जी काही पद्धत आहे, एका साच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये बसवण्याची जी काही पद्धत आहे ती म्हणजे क्लास. ही एक मेथड आहे, लॉजिकल मेथड आहे. सो क्लास इज अ लॉजिकल मेथड टू ऑर्गनाइज डेटा अँड फंक्शन इन अ सेम स्ट्रक्चर, ओके. डेटा म्हणजे ID, फी अँड नेम, दिस इज द variables but we called them as a data or data member, okay. Then get data and show data is a function but we also called as a member function, okay. So whenever we declared class then we use a keyword class. बघा, इथं आपण जेव्हा क्लास डिक्लेअर करतो तेव्हा आपण कुठला कीवर्ड वापरला आहे, स्टूड वापरला, किंवा हेच तुम्ही प्रोग्रामचा विचार करून बघायला गेलात, ओके. तर प्रोग्राममध्ये वाटलं तुम्हाला दाखवतो, ओके. हा प्रोग्राम आपण जो अभ्यासला आहे अगोदरच तोच बघा, ओके. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, इथं मी क्लास स्टूड दिला आहे, ओके. ह्याच्यावरती आपण फोकस करूयात, ओके. इथं बघा आपण काय दिलं आहे, क्लास स्टूड दिला आहे. म्हणजे कुठला कीवर्ड वापरला जेव्हा आपण डिक्लेअर करतो, वेन एव्हर वी डिक्लेअर्ड अ क्लास दॅट टाईम वी यूज क्लास कीवर्ड बट इन स्ट्रक्चर वी यूज स्ट्रक्ट. इथं क्लास आपण कीवर्ड वापरला आहे, ओके. आणि हुज फंक्शनॅलिटी, क्लास फंक्शनॅलिटी इज सिमिलर टू सी कीवर्ड स्ट्रक्ट. जसं स्ट्रक्चर काम करतं तसंच त्या प्रकारचं काम, ओके, इथं क्लास पण करतं, पण त्याच्यापेक्षाही जास्त काम करतं. ते काम करतंच स्ट्रक्चरचं, पण त्याच्यापेक्षा जास्त पण काम करतं. बट इट इन्क्लूड्स, ओके, मीन्स रॅदर दॅन स्ट्रक्चर इट ऑल्सो इन्क्लूड्स फंक्शन ॲज वेल ॲज मेंबर instead of only data. Means class includes both. What it includes both data member and member function, but structure includes only data member or we call it as a variable.
स्ट्रक्चरमध्ये दोन्ही येतं, सॉरी क्लासमध्ये दोन्ही येतं. काय इथं बघा, ओके काय येतं ते दोन्ही येतं म्हणजे ओके क्लासमध्ये इथं बघा एवढंच मी देतो की क्लासमध्ये काय काय येतं. क्लासमध्ये डेटा मेंबर म्हणजे इथं रोल नंबर एज आणि फीज येतं, ओके ते येतं. आणि गेट डेटा शो डेटा फंक्शन्स मेंबर फंक्शन्स पण स्ट्रक्चरमध्ये येतात. बट इन स्ट्रक्चर क्लासमध्ये येतात, ओके बट इन स्ट्रक्चर दे ओनली इन्क्लूड्स डेटा मेंबर. फक्त स्ट्रक्चरमध्ये एवढंच येतं काय रोल नंबर एवढंच येतं. ओके हवं असेल तर तुम्हाला मी दाखवतो रोल नंबर एज आणि फीज एवढंच येतं. ओके इथं बघा वाटलंस इथं बघा स्ट्रक्चरमध्ये दिलं, स्ट्रक्चरमध्ये काय आलं एवढंच येतं. स्ट्रक्चरच्या जे का साचा आहे त्या साच्यामध्ये काय येतं की एवढंच येते बघा स्टूड रोल INT रोल नंबर एज आणि फीज एवढंच येतं. पण हेच जर तुम्ही क्लासकडे गेलात तर क्लासमध्ये क्लास कुठं स्टार्ट झाला इथं 3 नंबर रोला क्लास स्टार्ट झाला आहे बघा 3 नंबर आणि संपला किती नंबरला 18 नंबरला संपला आहे. तर त्या क्लासच्या आतमध्ये काय काय येतं डेटा मेंबर जसं इथं रोल नंबर एज आणि फीज आहेत ते येतात आणि गेट डेटा शो डेटा मेंबर फंक्शन. तर स्ट्रक्चर दोन्ही इन्क्लूड करतं, ओके सॉरी क्लास दोन्ही इन्क्लूड करतो डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. बट स्ट्रक्चर includes only data member or we call also them as a variable. Okay, so a class is a user defined data type like structure is a user defined data type. Okay, like that class is also user defined data type. Okay, जसं स्ट्रक्चर युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे आपल्या डेटा टाईपचे प्रकार माहिती असतील युजर डिफाईन्ड डेटा टाईप आणि प्री डिफाईन्ड डेटा टाईप. इथं पाहिलं तर INT फ्लोट ओके हे दोन्हीही ओके हे काय आहेत INT फ्लोट प्री डिफाईन्ड आहेत प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहेत जे अगोदरपासूनच तयार आहेत. ओके पण तेच सगळं प्रोग्रॅमरला हवं ते पूर्ण करू शकत नाहीत म्हणून युजरला आपण त्याची जशी इच्छा आहे तशा प्रकारचे डिफाईन करण्यासाठी डेटा टाईप दिलेले आहेत. आणि हेच स्ट्रक्चर आणि क्लास हे त्यातलेच एक आहेत लक्षात ठेवा. म्हणजे आपण काय करतोय इथं क्लास स्टूड आपण काय असेल तो सांगतोय काय आहे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये सांगतोय. आणि इथं मेनमध्ये बघितलं तर स्टूड बी म्हणजे स्टूड हा डेटा टाईप झाला स्ट्रक्चर क्लास टाईपचा. स्टूड हा क्लास टाईपचा एक डेटा टाईप झाला आणि त्याचं बी हे व्हेरिएबल तयार करते. ओके म्हणून बघा इथं क्लास हा काय आहे डेटा टाईप आहे क्लासचा उपयोग करून. सो क्लास इज द युजर डिफाईन्ड डेटा टाईप. ओके सो दॅट बाइंड्स डेटा अँड इज असोसिएटेड फंक्शन ज्याच्या आतमध्ये दोन्ही येतात डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. सो इट अलाउज डेटा टू बी हिडन इफ नेसेसरी फॉर एक्सटर्नल यूज. ओके तर हे जे काय क्लास कन्सेप्ट आहे हा क्लास कन्सेप्ट काय करतो जो काही डेटा आहे म्हणजे इथे डेटा मेंबर इथले जसे व्हेरिएबल एज फीज म्हणतो ते हे डेटा मेंबर्सला तो काय करतो की नेसेसरी असेल तर तो हिडन करतो गरजेचं असेल तर ते लपवतो तो कुणाला देत नाही. ओके म्हणजे रोल एज आणि फीज असं आहे बघा. तर पण ह्याच्यावरती काय दिले बघा रोल एज आणि फीजच्या वरती काय दिले बघा इथं फोकस करतो मी पब्लिक प्रायव्हेट असं दिले काय दिले प्रायव्हेट असं दिले बघा INT रोल नंबर एज फ्लोट फीजच्या वरती काय दिले प्रायव्हेट असं दिले. ह्याचा अर्थ असा की प्रायव्हेट असल्यामुळे हे रोल नंबर एज आणि फीज ओके क्लास स्टूडमध्ये आहेत क्लास स्टूडमध्ये हे प्रायव्हेट आहेत. प्रायव्हेट म्हणजे क्लास स्टूडचे हे त्याचे वैयक्तिक मेंबर आहेत. तर हे प्रायव्हेट मेंबर दुसऱ्या कुठल्याही क्लासमध्ये म्हणजे उदाहरणार्थ आता आपण एक्झाम्पल बघितलं होतं बघा हे एक्झाम्पल इथं बघा वाटलंस इथं क्लास स्टूड पण आणि खाली क्लास टीचर पण दिसतं बघा तुम्हाला. तर क्लास स्टूडच्या आतमध्ये प्रायव्हेटच्या आतमध्ये रोल नंबर आणि एज दिसतं. तर हे प्रायव्हेट आहे ते कुणाचे आहेत हे मेंबर तर स्टूडचे मेंबर आहेत ते प्रायव्हेट त्याचे वैयक्तिक मेंबर आहेत. तर हे रोल नंबर आणि एज खाली क्लास टीचर आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येत नाहीत. ओके तिथं तर तुम्हाला अजिबात घेता येत नाहीत कारण ते दोन्ही मेंबर काय आहेत प्रायव्हेट आहेत. पण मगाशीच तुम्हाला बोललो मी काय की एक क्लास तयार असेल तर त्यापासून तुम्ही दुसरा क्लास तयार करू शकताय. ओके पण इथं सुद्धा तयार करताना जर तुमचे मेंबर मात्र प्रायव्हेट असतील तर ते दुसऱ्या क्लासमध्ये येत नाहीत. म्हणजे जर गरज असेल तुम्हाला ते घ्यायचे आहेत तर मात्र इथं खाली दिसं दिसते बघा पब्लिक दिसते बघा तुम्ही क्लास स्टूडमध्ये पब्लिक दिसते बघा तुम्हाला ते पब्लिक करावं लागतं. तर तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये ते घेऊ शकताय म्हणजे तुम्ही गरजेनुसार ठरवू शकताय की एखादा मेंबर परत नवीन करता त्याच्यामध्ये तो घेता यावा की न घेता यावा. ओके तर हे गरजेनुसार तो तुम्ही लपवू शकताय. प्रायव्हेट दिलात तर ते पुढच्यामध्ये घेता येणार नाही पब्लिक दिलात तर ते कुठेही घेता येणार. आणखी एक स्पेसिफायर आहे तो म्हणजे या प्रायव्हेटच्या ठिकाणी किंवा पब्लिकच्या ठिकाणी जो आपल्याला टाकता येतो तो म्हणजे प्रोटेक्टेड जो आपण पुढे अभ्यासणार आहोत. तर जर चुकून तिथे जर काय तुम्हाला हवं असेल आणि प्रोटेक्टेड जर तुम्ही दिलात
प्रोटेक्टेड जर तुम्ही दिलात तर असं होतं की तो मेंबर एका मर्यादेपर्यंत तुम्हाला ॲक्सेस करता येतो. म्हणजे तो जिथं दिला आहे, समजा इथं क्लास स्टूड आहे, ओके, क्लास स्टूडमध्ये तुम्हाला तो घेता येतोच. ओके, काय एखादा मेंबर म्हणजे समजा रोल नंबर एजच्या वरती प्रोटेक्टेड असं लिहिलं असेल, जिथं प्रायव्हेट लिहिले बघा, इथं समजा प्रायव्हेट लिहिलं त्या ठिकाणी प्रोटेक्टेड असं लिहिलं असेल आणि त्याच्या खाली INT रोल नंबर आणि एज असं दिले, तर हा मेंबर प्रोटेक्टेड आहे. याचा अर्थ त्याची मर्यादा थोडीशी वाढलेली आहे, प्रायव्हेटपेक्षा थोडासा वाढला आणि पब्लिकपेक्षा कमी. तर तो ह्या स्टूडमध्ये तुम्हाला मिळवता येतो. मिळतं म्हणजे कुठं इथं जसं दिले बघा, गेट डेटामध्ये तुम्हाला सी इनमध्ये रोल नंबर आणि एज हे म्हणजे मिळवता येणं, तिथं तुम्हाला वापरता येणं येतोय. समजा तो इथं प्रोटेक्टेड तुम्ही दिला असेल, प्रायव्हेटच्या ठिकाणी प्रोटेक्टेड असेल रोल नंबर आणि एज, तर तो इथं तुम्हाला घेता येतो या क्लास स्टूडमध्ये. तसंच ह्या टीचरमध्ये पण तुम्हाला तो घेता येतो, इथं पण तुम्हाला वापरता येतो तो कुठेतरी. इथं एज सॅलरी आहे की दिसतं, ओके, सी इनला तिथं तो तुम्हाला घेता येतो. ओके, पण समजा ओके हा पण प्रोटेक्टेड ह्याच्या इथं घेता येतो, पण ह्याच्या पुढच्याला कुठल्याला घेता येत नाही, म्हणजे अख्ख्या प्रोग्राममध्ये तो घेता येत नाही. तर ह्या अशा सिक्युरिटी फीचर्स दिले त्यांनी, प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रोटेक्टेड. म्हणजे तुम्हाला गरज कुठपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्ही त्या प्रोग्रामिंग डेटा तो ॲक्सेस करू शकताय. ओके, विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला नक्की ग्रुपला विचारा किंवा कॉल करा, मी तुम्हाला आणखी एक्सप्लेन करेन. ओके, व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे मी थोडक्यात आवरतो, कारण हे परत आपण पुढे बघणार आहोत. ओके, तर हे जे काय मेंबर आहेत, ओके, कुठले मेंबर या क्लास स्टूडमध्ये वाटलेच बघूया आपण. ओके, डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन दॅट कलेक्टिवली कॉल्ड ॲज अ क्लास मेंबर. ओके, रोल नंबर आणि एज हे डेटा मेंबर आहेत आणि गेट डेटा आणि शो डेटा हे मेंबर फंक्शन्स आहेत. दोघांना मिळून हे क्लासचे मेंबर आहेत, कॉल्ड ॲज अ क्लास मेंबर. बाय डिफॉल्ट द मेंबर ऑफ द क्लास आर प्रायव्हेट. ओके, जसं इथं दिले बघा मी INT रोल नंबर आणि एजच्या वरती काय दिलं आहे, प्रायव्हेट असं दिलं आहे, प्रायव्हेट दिले म्हणजे तुम्ही दिलं आहे. पण समजा इथे दिला जरी नसाल तरी ते मेंबर काय होतात, प्रायव्हेट होतात. प्रायव्हेट म्हणजे ते फक्त त्या क्लास स्टूडमध्येच ॲक्सेस करता येतात, मिळतात, पण बाकी इतर ठिकाणी मिळत नाहीत. आणि समजा तुम्ही इथे दिलं नाही, उदाहरणार्थ तुम्हाला इथं पाहता येईल बघा तुमच्या नोट्समध्ये, इथे मी दिलं नाही बघा, क्लास स्टूडमध्ये बघा, क्लास स्टुडंटमध्ये ओपनिंग कर्ली ब्रॅकेटनंतर मी काही दिलेलं नाही आहे, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड असं काहीच दिलेलं नाही. अशा वेळी ते बाय डिफॉल्ट प्रायव्हेटच असतात. ओके, तिथं जर जेव्हा तुम्ही नाही देता तेव्हा तिथं ते नाही जर दिलं तर ते प्रायव्हेट म्हणून काम करतं. ओके, पण जर तुम्हाला ते प्रोटेक्टेड किंवा पब्लिक सगळ्यांना ॲक्सेस करायचे असतील, पाहिजे असतील, तर मात्र तुम्हाला ते कंपल्सरी यू हॅव टू स्पेसिफाय पब्लिक और प्रोटेक्टेड. प्रायव्हेट सोडून जर तुम्हाला दुसरं काहीतरी पाहिजे असेल तर तुम्हाला मात्र तिथे कंपल्सरी ते द्यावंच लागतं. जसं मी अनेकदा एक्झाम्पल देतो तुम्हाला, तुमची गाडी ही प्रायव्हेट आहे, ती तुम्हीच वापरू शकता, तुमचा अधिकार तुम्ही कधीही मिळवू शकता, ती काही करू शकता, दॅट इज प्रायव्हेट. प्रोटेक्टेड म्हणजे काय, ओके, एखादी गाडी समजा एखादी तहसीलदार ऑफिस आहे, तर तहसीलदार ऑफिसमधली एखादी गाडी, तर तहसीलदार ऑफिसमधली लोकं कुणी त्यातली वापरू शकतात, ती तेवढ्या लोकांसाठी आहे. म्हणजे त्याची मर्यादा थोडी वाढली, प्रायव्हेटपेक्षा ते थोडंसं प्रमाण वाढलं आहे, कोणी मिळवू शकतं, घेऊ शकते, थोडं प्रमाण वाढलं, पण ती पब्लिकसाठी नाही आहे. आणि ST ही पब्लिकसाठी झाली. तसं इथं पण तसंच आहे. जो डेटा आहे हा डेटा, कारण डेटा हा सुरक्षित राहणं खूप गरज आहे. जसं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो नाही म्हटल्यास, ओके, बँक समजा बँकेमध्ये एखाद्याचं अकाउंट आहे, ओके, आणि त्या अकाउंटची माहिती कुणाचं, कुठला गाव, त्याचं नाव काय, त्याचं एज काय, बर्थ डेट काय, आणि त्याने ठेवलेले पैसे किंवा लोन काढले त्यानं, ते केव्हा काढले, किती महिने झाले, ओके, किती पैसे भरलेले आहेत. समजा हा जो डेटा आहे, ही माहिती आहे, समजा ही लॉस झाली बँकेतली, तर ती रिकवर कशी करायची किंवा ती खरोखर माहिती मिळवायची कशी. तर त्या सॉफ्टवेअरला प्रॉब्लेम आला तर एक वेळ सॉफ्टवेअर नवीन डिझाईन करता येईल, पण समजा बँकेतल्या लोकांचा डेटाच गेला तर अशी किती लाखो लोक असतात, पण त्यांचा डेटाच सगळा जर गेला, कारण माहिती आहे ₹1 जरी इकडे तिकडे झाला तर तो कितीतरी फरक पडू शकतो. ओके, तर असा डेटा गेला तर डेटा तुम्ही मिळवणार कसा. त्यामुळे डेटा सिक्युअर राहणं खूप गरजेचं असतं, माहिती सिक्युअर राहणं खूप गरजेचं असतं. आणि C++ प्रोग्रॅमिंगमध्ये त्याच्यावर काम करण्यात आलेलं आहे, माहिती सिक्युअर ठेवण्यावरती काम करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. काय देण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे, तर त्यासाठी हे प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड हे जे ॲक्सेस स्पेसिफायर आहेत ह्याचे देण्याचं कारण हे आहे, लक्षात ठेवा. ओके, जे आपण परत विस्तारानं पुढे बघणार आहोत. ओके, तर ओके, हे प्रायव्हेट, प्रायव्हेट, पब्लिक अँड प्रोटेक्टेड हे ॲक्सेस स्पेसिफायर आहेत. ओके, आता पुढचा पाडा बघा. ओके, इथे दिले बघा सिंटॅक्स, इन जनरल असं असतं काय, ओके, क्लास देतो आपण, नंतर क्लासचं नाव देतो. वरती तुम्ही एक्झाम्पल आता बघितलं. ओके, वेअर वी डिक्लेअर्ड अ क्लास कीवर्ड अँड देन नेम ऑफ द क्लास दॅट इज अ स्टुडंट इनसाइड दॅट प्रायव्हेट. ओके, इथं बघितलं बघा आपण, इथं बघितलं बघा. ओके, क्लास स्टुडंट, ओके, आपण बघितलं इथं. ओके, नेक्स्ट
इथं बघा प्रायव्हेट. ओके, प्रायव्हेट इज ॲक्सेस स्पेसिफायर. तुम्ही प्रायव्हेट द्या, अगर नाही दिलं तर तिथं बाय डिफॉल्ट प्रायव्हेट असतं, पण ते सोडून दुसरं पाहिजेत तर मात्र तुम्ही कंपल्सरी द्यायला हवं. तर प्रायव्हेट व्हेरिएबल डिक्लेरेशन. व्हेरिएबल डिक्लेरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेटा मेमरी डिक्लेरेशन अँड देन फंक्शन डिक्लेरेशन. ओके, इथं बघा ती वाटल्या परत इथं. ओके, INT ID वरती प्रायव्हेट नाही आहे. ओके, बरं नसेल तर बाय डिफॉल्ट इथे काय असतं, प्रायव्हेट असतं, असं काम करतं ते. INT डेट ID फी आणि नेम हे काय झाले, व्हेरिएबल्स किंवा डेटा मेंबर झाले. पब्लिक. ओके, आता पब्लिक. ओके, गेट डेटा आणि शो डेटा हे इथं पब्लिक दिसते. तुम्ही ह्याच्यावरती या पब्लिकच्या ठिकाणी प्रायव्हेट पण टाकू शकता किंवा न टाकता जरी ठेवला तरी हे गेट डेटा आणि शो डेटा बाय डिफॉल्ट काय होतं, प्रायव्हेटच होतं. ओके, परत प्रायव्हेटच्या आतमध्ये तुम्ही काय देऊ शकता, फंक्शन डिक्लेरेशन बघितलं, गेट डेटा शो डेटा. फ्रेंड फंक्शन डिक्लेरेशन आणखी एक टाईपचा फंक्शन असतो, एक वेगळ्या प्रकारचा फंक्शन, फ्रेंड फंक्शन म्हणून कन्सेप्ट आहे तो पण आपण पुढं बघणार आहोत. त्यामुळे आता काय सांगत नाही, फक्त सध्या एवढंच लक्षात ठेवा की असं काहीतरी असतं. नंतर तुम्ही असंही करू शकताय, पब्लिकमध्ये पण डेटा मेमरी डिक्लेअर करू शकताय आणि फंक्शन पण डिक्लेअर करू शकता. जसं इथं INT ID वरती किंवा ओके एक्झाम्पलमध्ये बघूयात. ओके, ह्या एक्झाम्पलमध्ये वाटलंच बघा तुम्ही, ह्या एक्झाम्पलमध्ये ओके इथे मी प्रायव्हेट दिलं आहे. ओके, क्लास स्टूडच्या नंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि प्रायव्हेट दिले बघा. तिथं तुम्ही पब्लिक रोल नंबर एज फ्लोट फीज असं देऊ शकता, लक्षात ठेवा. की प्रायव्हेट झालं असं का नाही आहे, पण प्रायव्हेटमुळे काय होतं, तो डेटा फक्त त्या क्लासमध्ये ॲक्सेस होतो, मिळवता येतो, बाकी क्लासमध्ये मिळवता येत नाही. पब्लिक दिलात, पब्लिक असं असेल, पब्लिक कोलन INT रोल नंबर एज फ्लोट फीज असेल तर हे जे कोण डेटा मेंबर असतील हे मेंबर इतर क्लासमध्ये पण, समजा म्हणजे अगाशी बघितलं आपण क्लास टीचर, तर त्याच्यामध्ये पण ते आपल्याला घेता येतात, ते वापरता येतात. ओके, त्याच्या खाली इथं पब्लिकमध्ये गेट डेटा दिले बघा. ओके, पब्लिकमध्ये गेट डेटा. ओके, हे सेम इथं दिलेलं आहे बघा. तुम्ही असंही करू शकता. इथं दिले पब्लिकमध्ये, इथं पब्लिकमध्ये बघतो. पब्लिक व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे मग आपण INT एज वगैरे दिलं ते डेटा मेमरी डिक्लेरेशन आणि फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे गेट डेटा शो डेटा तुम्ही आता बघितलाच, ते आहे डिक्लेरेशन. आता प्रोटेक्टेडमध्ये तुम्ही प्रोटेक्टेडमध्ये पण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, फंक्शन डिक्लेअर करू शकता. ओके, जे आपण भविष्यात बघणार आहोत. हे ते एक्झाम्पल दिले वरती जे आहे तेच एक्झाम्पल इथं आहे. क्लास ॲटम फक्त केले मी ॲटम. ओके, त्याच्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, त्याच्यापुढे तुम्ही प्रायव्हेट, इथं बाय डिफॉल्ट प्रायव्हेट आहे, नसेल तर तुम्ही प्रायव्हेट द्या. ओके, तर प्रायव्हेट होईल, नसेल तर दुसरं पाहिजे तुम्ही प्रोटेक्टेड द्या, प्रोटेक्टेड ओके द्या. ओके, प्रोटेक्टेड दिल्यानंतर ओके पुढच्या लाईनला INT नंबर फ्लोट कॉस्ट दिला तर हे दोन्ही मेंबर प्रोटेक्टेड होतील, म्हणजे ते त्या क्लासमध्ये ॲक्सेस होतील आणि त्याच्या पुढच्या क्लासमध्ये ॲक्सेस होतील, पण त्यांच्या पुढच्या क्लासमध्ये ते ॲक्सेस होणार नाहीत. ओके, या काही बाबी आहेत, नंतर सांगेनच तुम्हाला. ओके, सेम इथं ते काम करते बघा. ओके, सेम इथं आहे ते प्रायव्हेट, पब्लिक अँड प्रोटेक्टेडचं व्हेरिएबल ॲक्सेस स्पेसिफायर म्हणून दिले, जे आत्ता मागापासून बोललो तेच आहे. तर व्हेरिएबल ॲक्सेस स्पेसिफायर. ओके, द मेंबर विच आर डिक्लेअर्ड इन अ प्रायव्हेट सेक्शन दॅट कॅन बी ॲक्सेस्ड ओनली विदिन द क्लासेस. म्हणजे जे व्हेरिएबल, जे डेटा मेंबर तुम्ही प्रायव्हेटच्या खाली लिहिताय तो त्याच क्लासमध्ये मिळवता येतो, दुसऱ्या क्लासमध्ये घेता येत नाही. म्हणजे तो डेटा मेंबर असेल किंवा मेंबर फंक्शन असेल. ओके, मेंबर फंक्शन ऑफ देअर सेम क्लास और फ्रेंड क्लास, द प्रायव्हेट डेटा मेंबर इज नॉट ॲक्सेसिबल आउटसाइड द क्लास. ओके, तर हे काय सांगतं तुम्हाला की जो ॲक्सेस स्पेसिफायर तुम्ही करताय, ते जो ॲक्सेस स्पेसिफायर तुमचा आहे, ओके जो ॲक्सेस स्पेसिफायर तुमचा आहे, ओके जो काही असेल, ओके तो जशा प्रकारचा आहे, म्हणजे प्रायव्हेट असेल तर तो फक्त त्याच क्लासमध्ये ते ॲक्सेस करता येतं. तो फंक्शन किंवा काय असेल ते डेटा मेमरी किंवा मेंबर फंक्शन इतरमध्ये ॲक्सेस करता येत नाही. पब्लिक, द मेंबर that is declared in public section can be accessed by anyone, okay, outside the class. बघा, जो फंक्शन तुम्ही पब्लिकमध्ये द्याल, पब्लिकच्या खाली डेटा मेंबर असेल किंवा मेंबर फंक्शन असतील तर ते एक त्या क्लासमध्ये तुम्हाला मिळतातच, पण ते सोडून तुम्ही कुठल्याही एका प्रोग्राममध्ये कितीही क्लास बनवा, ओके त्याच्यामध्ये पण तुम्हाला ॲक्सेस होतात. जसं इथं आपण बघितलं, ओके इथं बघितलं बघा, इथं आपण पाहिलं होतं, इथं दोन आहेत बघा, एक क्लास स्टूड आहे, एक क्लास टीचर आहे, त्याच्या खाली पण तुम्ही आणखी एकदा क्लास लिहू शकताय. ओके, जर पब्लिक असेल तर पब्लिक, जसं इथं व्हाईट गेट डेटा आणि शो डेटा हे पब्लिकच्या खाली आहे, तर हे टीचरमध्ये पण तुम्हाला मिळतं आणि आणखी कुठलं असेल तुमच्या ह्या पूर्ण प्रोग्राममध्ये कुठं पण ते मिळतं, लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ प्रोटेक्टेड.
दॅट इज नेक्स्ट पॉईंट इज द प्रोटेक्टेड. आता हे प्रोटेक्टेड म्हणजे काय बघा. ओके, प्रोटेक्टेड म्हणजे काय, प्रोटेक्टेड. ओके, सो द मेंबर दॅट इज डिक्लेअर्ड इनसाइड द प्रोटेक्टेड सेक्शन कॅन बी ॲक्सेस्ड बाय मेंबर फंक्शन अँड ऑल्सो by the member function and also same member function or the function that derived from the class. Okay, it is not accessible outside the board. Okay, म्हणजे काय, जे मेंबर फंक्शन्स आहेत ते मेंबर फंक्शन किंवा डेटा मेंबर प्रोटेक्टेडच्या खालती असतील तर ते सेम क्लासमध्ये पण तुम्हाला ॲक्सेस होतात. ओके, सेम क्लास म्हणजे जसं इथं समजा इथं प्रायव्हेट दिला आहे, प्रायव्हेट रोल नंबर आणि एज दिला आहे, त्याच्यावरती प्रोटेक्टेड असेल तर स्टूडमध्ये हे मिळतातच, तुम्हाला घेता येतात. आणि दुसरा पण एखादा असेल कुठला क्लास जो स्टूडपासून बनलेला आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला घेता येतात ते, पण त्याच्या पुढच्यामध्ये घेता येत नाही. दॅट इज प्रोटेक्टेड, त्याला थोडा मर्यादा आल्या. ओके.